आपण आता CST स्टेशनला पोहोचतो आहे. CST स्टेशनवरनं आपल्याला 2 ऑप्शन अवेलेबल आहे. एक तर तुम्ही शेअर टॅक्सीने जाऊ शकता आणि तुम्हाला इकडे BSTचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. मला BSTने पण तुम्ही जाऊ शकता. तरी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आता आपण पोहोचतो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. इकडून आपण BSTने जाणार आहोत. BSTचं तिकीट AC बसचं 12 रुपये व नॉर्मल बसचं 10 रुपये आहे. निवडता येईल इथे. बघू शकताय अशा प्रकारे इकडून आपल्याला बाहेर पडता येईल CST स्टेशनवरनं. डाव्या हाताने बाहेर पडला तर तुम्हाला इकडे शेअर टॅक्सीचं ऑप्शन अवेलेबल आहे. या बाजूने पुढे गेलात की तुम्हाला शेअर टॅक्सीचं ऑप्शन अवेलेबल आहे इकडे. आता आपल्याला शेअर टॅक्सी दिसत नाही आहे कारण की आपल्याला यायला थोडा उशीर झाला आहे. तर आपण बसचं ऑप्शन बघूया. ते बघू शकता इथे BMCचा सेल्फी पॉईंट आहे. हा BMCची इमारत आहे इथे. हा BMCचा सेल्फी पॉईंट. यामधून तुम्ही सबवे दिला आहे रोड क्रॉस करणाऱ्यांसाठी आणि आपण या बाजूने जाऊन आता बस पकडूया. तर इथून आपल्याला बस मिळून जाईल गुलाब्याला जाणारी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहोत ससून डॉकला मच्छी घ्यायला आलो आहे आपण. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन मच्छी काय काय मिळते आणि काय रेट्स आहेत ते. ही ससून डॉकची कमान आहे जी तुम्हाला एंट्री पॉईंटला लागते आणि या बाजूला बघितलं तर या बाजूला ससून डॉकचा बस स्टॉप आहे. इथे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ससून डॉकची बस तुम्ही CSTवरनं पकडल्यावरती सोडते आणि या इथून उतरून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे ससून डॉकला. चला तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय प्रकारचे मासे आहेत. नंतर इथून तुम्हाला 5 मिनटं चालत जायचं आहे. 5 मिनटं नाही 2 मिनटं म्हणता येतील. 1 ते 2 मिनटं आतमध्ये चालत जायचं आहे आपल्याला. ह्या बाजूला अशा अनेक फिशरीज कंपन्या आहेत जे माशांचं एक्सपोर्ट वगैरे चालतं आहे इथे. त्या इकडे बघू शकता कुठे तिथे मोठ्या प्रमाणात मासे कटिंगचं काम चालू आहे. गोड्या पाण्याचे मासे ते सर्व
तर बघू शकता इथे माशांचं एक्सपोर्ट करायसाठी ते काम चालू आहे. या बाजूने आपल्याला असं सरळ आतमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणाहून आपण गेल्या वेळी 10 रुपयाचा बर्फ घेतला होता दादांकडनं. जर तुम्ही माझ्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला अंदाज असेल. पण जवळजवळ 4 ते 5 महिन्यांनी परत येतो इकडे. बघूया आता आपल्याला काय काय मासे बघायला मिळतात आतमध्ये गेल्यावर. आज थोडी गर्दी तशी कमीच दिसते. बहुतेक आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळे कदाचित. इकडे माशांची गाबोळी बघू शकता तुम्ही. इथे बघू शकता मासे कटिंगचं काम चालू आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. ते तुम्हाला सुकी मच्छी मिळून जाईल. आंबे आहेत, सफरचंद वगैरे सर्व काही तुम्हाला इथे बाहेर मिळून जाईल. बघूया आता आतमध्ये जाऊन आपण काय मिळतंय आतमध्ये ते. बोंबील बघू शकता. माझी बोंबील वाटा कसा आहे? बोंबील वाटा कसा आहे? 500ला इथे बोंबील वाटा आहे मित्रांनो, बघू शकता. एक बोंबील वाटा 500 रुपये. बघूया आपण आतमध्ये जाऊन. मांदेली बघू शकताय. ही सर्व कलरची मांदेली आहेत मित्रांनो. इथे जे बोंबील बघताय तुम्ही लाल, हे सर्व पुढच्या बाजूला तोंड जी आहेत त्या बोंबिलांची ती लाल पाण्यामध्ये मिक्स करतात जेणेकरून तुम्हाला हे बोंबील ताजे वाटतील. आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय बघायला मिळतं, काय चालू आहे माशांचा लिलाव. गेले आपण आलो होतो तेव्हा ही नवीनच शेड टाकली होती, तेव्हा आपण आलो होतो. त्याच्या आधी एकदा आलो होतो तेव्हा हे काम सर्व चालू होतं. हॅलो, जाऊन बघूया आतमध्ये काय आहे. मच्छी बघू शकता इथे. पापलेट, हलवे, कोलंबी, उरलेले सोडे पण आहेत तिथे. मावशी कशी आहे ते हे किलो? मित्रांनो बघू शकता इथे 350 रुपये सोललेले आहेत सोडे. आज तसा बाजार थंड वाटतंय थोडा. बोंबील बघू शकता, पापलेट, कोलंबी.
मोठे मोठे मासे तुम्ही बघू शकताय. रावस बघू शकताय. पापलेट बघू शकता. पापलेट एवढीचे भाव काय? ही जी बघताय कोलंबी 2500 रुपये सांगतात. मावशी 2000ला देणार बोलतायत. फिंगर मार्क बघू शकता तुम्ही. इथे रावस आहेत. हलवा बघू शकता. सुरमई शांत पापलेट बघू शकता तुम्ही. खेकडे आहे तिथे. खेकडे कसे आहेत मावशी? 500 रुपयाचे खेकडे तुम्ही बघू शकताय. समुद्रातले खेकडे आहेत इथे. रावस आहेत. पापलेट आहेत. हे लाल मासे बघू शकता तुम्ही. छोटे बांगडे आहेत इथे. पोपट मासे बघू शकता. कशा पोपट मासा? पोपट मासे कसे? हां 1500 रुपये पोपट मासे आहेत मित्रांनो. बघू शकताय. 1 2 3 4 5 6 मासे आहेत. 6 पोपट मासे आहेत. बघू शकता इथे मिक्स माशाची टोपली आहे इथे. लाल मासे आहेत. बांगडे आहेत. रावस आहेत. खेकडे आहेत. शिंगाली आहे. उपे पण आहेत इथे मित्रांनो. या बाजूला बघूया आपण काय चाललंय. या साईडला कोणते मासे आहेत ते बघूया आपण. या बाजूला कोलंबी बघू शकता. कोलंबी बघू शकता इथे. इकडे मित्रांनो बांगडे आले आहेत. बांगडे बघू शकता इथे. जी बना जी है उद्देश्य तुम्ही हे सर्व घेतले 1700 रुपयाला. सपाटी जी आहे. बोला उसको त्याचं गिऱ्हाईक आहे त्याला पहिले ते पार्टी दिली ना तुला भरून पार्टी भर. मित्रांनो बघू शकता ही बोट जी आहे ही या बाजूला इकडे. या बाजूला इकडे बोट आहे. या बाजूला इकडे बोट आहे आणि त्या बोटीतून असे मासे दुसऱ्या बोटींमधून इकडे आणले जात आहेत. बघू शकता हे जे आहे ते बांगड्याच्या टोपल्या घेऊन येत आहेत. आणि या इकडे अशा प्रकारे बांगड्याच्या टोपल्या येत आहेत इथे. बघा अजून एक बांगड्याची टोपली आली आहे. जे बोटवाले आहेत हे बोटीसाठी हार आणि चहा नाश्त्यावर खायला टोस्ट वगैरे घेऊन आलेत. पाव आणि टोस्ट. त्या बोटी आता परत जाणार आहेत रिकामी झाल्यावरती. त्याप्रमाणे ते
साफसफाई वगैरे चालू आहे इथे बोटिंगची. तुम्ही बघू शकता बांगड्याची पाटी. बांगड्याची साईज तुम्ही बघू शकता मित्रांनो. बांगड्याची साईज मोठी आहे, मोठे बांगडे आहेत. बघू शकते इथे खूप खेकड्याची पाटी आहे, बांगड्याची पाटी आहे. ही पाटी फक्त तुम्ही मावशी 700 रुपये सांगतायत. ही चप्पल मासे बघू शकता इथे मित्रांनो. चप्पल मासा. ए भाई चप्पलचं सांग भाई. इकरू मासा बघू शकता मित्रांनो. इकरू मासा. मित्रांनो आज मच्छी कमी आहे आणि आपण त्यात आलोय उशिरा. सकला मासा बघू शकता मित्रांनो केवढा मोठा आहे. जवळजवळ एक 50 किलोच्या वरचा आहे मित्रांनो हा सकला मासा. बघू शकता इकडे 1000 रुपये हा. 1000 रुपये आणि हा जो काढला आहे हा मावशी सांगतात 800 रुपये. वाघ बघू शकता तुम्ही थोडी मोठी आहे वाघळी. याला काळा मासा बोलतो मित्रांनो. एक वाघळी बघू शकता केवढी मोठी आहे. पलई मासे बघू शकता मित्रांनो. एक 1200ला 2. पण मित्रांनो त्या बाजूला जाऊन बघून येऊया मासे. पोपट मासे बघू शकता मित्रांनो केवढे मोठे आहेत. एक पोपट मासा 1000 रुपये सांगतात मावशी. हलवे बघू शकता. सुपर साईज हलवा 2200 रुपये. ते लॉबस्टर आहेत. बांगड्याचा वाटा बघू शकता 800 रुपये. 700 रुपये 12 700 रुपये 12 मित्रांनो.
सहाशे 1200 रुपयाला घेतली 900. चारशे 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 हे मोठे चारशे 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 सहाशे सातशे आठशे बरोबर 900 काय झालं हे बोल मी किती बोललो तेवढं बोललो मी किती बोललो 5.5 बोललो झाली 3.5 काय बोलतो आणि ते बघू शकता या बोटीवरती वाकटी मच्छी जी आहे ही सुकत घातलेली आहे. माल आहे तो आमचा पण बरोबर नाही आहे पाठीवालीकडे दिले का
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा ससून डॉगचा व्हिडिओ होता. तर आज शनिवार असल्यामुळे माझ्या मते मासे थोडे कमीच होते, माशाची आवक कमी होती, मार्केटमध्ये जास्त गर्दीही नव्हती आणि आपण आलेलो 6:30 वाजता, तरी पण एवढे फार चांगले मासे काही नव्हते, ताजे मासे बघायला मिळाले नाही आपल्याला. त्यामुळे आपण खरेदी न करताच माशांची चाललेलो आहे. तर अशा प्रकारे हा ससून डॉगचा व्हिडिओ होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.